पुण्यामध्ये मनपाकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। बिबवेवाडी कोंढवा येवला भागामध्ये कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृत आस्थापनांवर मनपाकडून हातोडा पाडत फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। दिवाळीमध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन तयार केलेला आहे। होल्डिंग झोनमुळे फलाटांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोयीचं होणार आहे, त्यामुळे आता हे झोन तयार केले जात आहेत। काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं काहीसं पुण्यामधल्या एका बाईक स्वाराबाबत घडलेलं आहे। वाघोली केसरंद रोडवर रात्री 9 वाजता बाईक स्वाराचा भीषण अपघात झाला। खड्ड्यामध्ये बाईक स्लिप झाल्यामुळे तरुण थेट ट्रकच्या चाकाखाली अडकला। मात्र स्थानिकांनी तातडीने ट्रक थांबवून ट्रकखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढलं। या तरुणाला किरकोळ दुखापत झाली। मालेगावमधील अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरू आहेत। तहसीलदार, कृषी महसूल अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानाचे पंचनामे करतायत। नुकसानाच्या पंचनाम्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे। महिनाभरापूर्वी बंद पडलेली नाशिक दिल्ली थेट विमान सेवा आता सुरू झाली आहे। येत्या 26 ऑक्टोबरपासून नाशिक दिल्ली त्याचबरोबर हैदराबाद मार्गावर प्रत्येकी 2 फ्लाइट्स असणार आहेत। 78 आसनी ATR विमानांचा वापर केला जाणार आहे। नवरात्रोत्सवानिमित्तानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येवला शहरामध्ये श्री दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलंय। संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दुर्गा माता दौड शहरातून काढली जाते। आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी MIDCमध्ये अतिवृष्टीमुळे काही नुकसान झाले का याचा आढावा त्यांनी घेतला। सोबतच MIDCचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे।